रेमंड इंडियन रबर कामगारांच्या थकबाकीचा निर्णय आठवडाभरात. संयुक्त बैठकीत आमदार संजय केळकर यांनी मांडली कामगारांची बाजू. बंद झालेल्या रेमंड आणि इंडियन रबर कंपनीच्या कामगारांची कोट्यावधीची थकबाकी देण्याबाबत येत्या आठवडाभरामध्ये सकारात्मक निर्णय होणार असल्याचा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला. थकबाकीपासून अनेक वर्ष वंचित आणि त्रस्त कामगारांनी आमदार संजय केळकर यांना न्यायासाठी साकडं घातल्यानंतर आमदार केळकर यांनी कामगार उपायुक्त कार्यालय MIDC, महापालिका अधिकारी आणि कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात घेतली. यावेळी केळकर यांनी कामगारांची बाजू हिरहिरीने मांडली. इंडियन रबर कंपनीच्या 450 कामगारांपैकी 200 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तसेच रेमंड कंपनीचे 25 ते 30 कामगार या सर्व कामगारांची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. थकबाकी दिली नसताना या कंपन्यांच्या जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी ना हरकत दाखला कसा देण्यात येतो असा गंभीर प्रश्न आमदार केळकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे. यावर कामगार उपायुक्त यांनी कामगारांच्या थकबाकीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की क्लस्टरसाठी कंपनीची जमीन घेण्यात आली आहे. क्लस्टर हा विषय युती सरकारचा असला आणि तो निर्णय जनहिताचा असला तरी कामगार मित्र म्हणून मी नेहमीच कामगारांच्या बाजूने उभा राहीन. जोपर्यंत थकबाकी मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार आहे. आजच्या संयुक्त बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून आठवडाभरात योग्य निर्णय होईल असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला. तसेच याबाबत ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली असल्याचं ते म्हणाले.